करण्याची ताकद आहे. ज्याच्या हातामध्ये कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम शक्ती आहे म्हटल्यावर, जे माणसं विषयांध झालेत म्हटल्यानंतर, जे माणसं असे संसारात रमल्यात म्हटल्यानंतर, मग याच माणसांना त्या भगवंतानं या विषयांपासून, संसारापासून परावृत्त का केलं नाही? काय? काय त्या भगवंताचं सामर्थ्य आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. अहो एवढं सामर्थ्य आहे की तुमच्याकडं. मग जे माणसं अशी विषयांध झालेत म्हटल्यानंतर, याच माणसाला तुम्हीच का या विषयांपासून बाजूला करत नाहीत? विषयांध झाले म्हणजे परमार्थाचा रस्ता न धरता नको त्या मार्गाला लागले. मग याच माणसाला तुम्हीच का हा परमार्थाचा योग्य रस्ता दाखवत नाहीत? तर त्याचं उत्तर म्हणजे असं, की भगवंतानं मोठ्या प्रेमानं ही माणसं निर्माण केली आणि ज्या वेळेला ही माणसं संसारामध्ये रमायला लागली, विषयांध झाली, भगवंताचा विश्वासघात करणारे निघाले, त्याच क्षणाला त्या भगवंतालाच तुमचा आमचा या माणसांचाच कंटाळा यायला लागला. अबकता देव कंटाळती. म्हणजे निर्मिती जरी भगवंतानं तुमची आमची केलेली असली, तरी सुद्धा वाट चुकणाऱ्याला वाट दाखवण्याचं काम भगवंत करत नाही. जन्माला येऊन जर कोण वाट जर चुकलं, तर त्याच्याकरता अवतार धारण करेल आणि अवतार धारण करून त्याचा वध करून टाकेल. यदा यदा हि धर्मस्य कशा करताय? म्हणजे वाट चुक